प्रॅक्टिस सेट 1.4 मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल कोणतं आहे? इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट्स पास्ड इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट्स पास्ड इन बोथ द सब्जेक्ट. None of them failed in both the subject. Find the number of students who passed at least in one of the subject. आता इथं एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, त्याला आपण काय मानू? n of a मानू. n of a is equal to 50 students passed in English. n of b कशाला म्हणायचं आहे आपल्याला? n of b 60 student passed in mathematics. 60 students passed in mathematics म्हणजेच मॅथ मध्ये. आणि आणखीन काय म्हणलंय? 40 स्टुडंट पास्ड इन बोथ द सब्जेक्ट. म्हणून n of a इंटरसेक्शन b म्हणजे दोन्ही मधले किती विद्यार्थी आहेत? 40 स्टुडंट दोन्ही विषयामध्ये पास झालेले आहेत. 40 स्टुडंट्स पास्ड बोथ सब्जेक्ट. आता हे लिहून घेतलं. आता याच्यानंतर आपल्याला आयडेंटिटी लिहायचे. आयडेंटिटी आणि काय काढायचं नेमकं? n ऑफ a युनियन b काढायचे आपल्याला इथं. म्हणजे a आणि b मध्ये किती विद्यार्थी आहेत ते. तर आयडेंटिटी लिहू आपण. n ऑफ a युनियन b इज इक्वल टू n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. आता n ऑफ a किती आहे? 50. n ऑफ b किती आहे? 60. n ऑफ a इंटरसेक्शन b किती आहे? 40. आता या दोन्हीची बेरीज करा. 50 प्लस 60 110 मायनस 40 म्हणजे 110 मधून 40 वजा केले किती राहतात? 70 राहतात. म्हणजे n ऑफ a युनियन b किती आलं आपलं? 70 आलेला आहे. म्हणजेच therefore आता शेवटचं काय मिळालेलं आहे? who passed at least in one of the subject. तर 70 स्टुडंट passed at least in one of the subject. अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो. 70 स्टुडंट्स passed at least in one of the subject. Example 4 आहे. A survey was conducted to know the hobby of 220 student out class 9th. म्हणजे 9वी मधील विद्यार्थी, एकूण टोटल विद्यार्थी किती? 220 विद्यार्थ्यांचा छंद आहे. छंदाविषयी माहिती दिलेली आहे. त्याच्यापैकी 220 पैकी out of which 130 student informed about their hobby as rock climbing. म्हणजे 220 पैकी 130 विद्यार्थ्यांचा छंद कोणता आहे? रॉक क्लाइम्बिंगचा आहे. and 180 student informed about their hobby as sky watching. आणि त्यातलेच किती विद्यार्थी? 180 स्टुडंट हे स्काय वॉचिंग हे त्यांची हॉबी आहे म्हणजे छंद आहे. देअर आर 108 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. त्यामधले 110 विद्यार्थी असे आहेत की त्यांना दोन्ही स्काय वॉचिंग पण करण्याचा छंद आहे आणि कोणता आहे? रॉक क्लाइम्बिंग हा सुद्धा छंद करण्याचा आहे. तर देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. तर असे किती विद्यार्थी आहेत की त्यांना दोन्ही हॉबी आवडत नाहीत ते काढायचे आपल्याला. त्याच्यानंतर हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. म्हणजे त्यातले रॉक क्लाइम्बिंग करणारे किती विद्यार्थी आहेत?
आणि त्याच पद्धतीने स्काय वॉचिंग करणारे किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला काढायचं आहे. काय काय दिले ते आपण लिहू. एन ऑफ, आता टोटल विद्यार्थी 220 आहेत, म्हणून आपण त्याला युनियन घेऊ. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 220 घेतलं. त्याच्यानंतर काय काय दिलं. एन ऑफ ए कोणाचं आहे. स्काय वॉचिंग. एन ऑफ ए स्काय वॉचिंग स्टुडंट किंवा स्टुडंट ऑफ स्काय वॉचिंग हॉबी किती आहेत हे लिहायची पण गरज नाही. एन ऑफ ए आपण स्काय वॉचिंगला मानू, ते किती आहेत. 130 आहेत. त्याच्यानंतर आपण एन ऑफ बी कशाला मानू. एन ऑफ बी हे आपण रॉक क्लाइम्बिंगला घेऊ. हां बरोबर आहे, सॉरी. हां 180 स्टुडंट कशाचे आहेत. स्काय वॉचिंगचे, त्याला आपण एन ऑफ बी मानू. एन ऑफ ए रॉक क्लाइम्बिंग, एन ऑफ बी स्काय वॉचिंग, आणि टोटल दोन्ही छंद असणारे एकूण किती आहेत. ए इंटरसेक्शन बी ते आहेत 110 आहेत. तर आपल्याला काय काढायचंय सुरुवातीला. दोन्हीही छंद नसणारे, म्हणजे इथं आपल्याला काय करता येईल बघा. आयडेंटिटी लिहून घेऊ आपण. ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मानू. ए इंटरसेक्शन बी मानू. आता इथं काय करता येईल आपल्याला. ए युनियन बी किती घेतलेलं आहे आपण. 220. एन ऑफ ए 130 प्लस 180 मायनस ए इंटरसेक्शन बी किती आहे. 110 आहे. तर हे जसं तसं ठेवा, किंवा आपण याला यू सुद्धा मानू शकतो. हे 220 जसं तसं ठेवलं, ह्या दोन्हीची बेरीज करा. 180 प्लस 130 म्हणजेच 310 आलं. किती आलं. 310 मायनस 110. दोन्हीची वजाबाकी केली. 310 मायनस 110 200 आलं. आणि इकडलं किती 220 आहे. तर देअरफॉर 220 मायनस 200 किती आलं. फक्त 20. हे विद्यार्थी कसले, म्हणजे 20 स्टुडंट देम फॉलो द हॉबी, म्हणजे 20 स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. देअरफॉर इथं लिहू आपण 20 स्टुडंट्स do not have any of the two hobbies. स्टुडंट आपले काय आले, म्हणजे त्यांना दोन्ही हॉबी नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर काढायचंय. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. आता रॉक क्लाइम्बिंग कसं काढणार आपण. बोथ म्हणजे टोटल दोन्ही मध्ये आवड असणारे, दोन्ही छंद असणारे किती विद्यार्थी आहेत आपले. 110 आहेत. आणि रॉक क्लाइम्बिंगचे किती. रॉक क्लाइम्बिंग विच 130 आहेत. तर देअरफॉर 100, आता इथे लिहू आपण रॉक क्लाइम्बिंग स्टुडंट्स रॉक क्लाइम्बिंग स्टुडंट किती आहेत. 130 आहेत. आणि दोन्ही आवड असणारे 110 आहेत. 130 मायनस 110 किती आलं. 130 मधून 110 केले तर 20 विद्यार्थी येतात. त्याच्यानंतर स्काय वॉचिंगचे किती आहेत. स्काय वॉचिंग स्टुडंट्स, स्काय वॉचिंगचे बघा, स्काय वॉचिंग 180 स्टुडंट आहेत. तर
180 मायनस बोथ 110, ह्या दोन्ही मधून 180 मधून 110 गेले, किती 70 स्टुडंट येतात. अशा प्रकारे आपण तिन्हीचे उत्तर काढलेलं आहे.